नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मोटर ब्लॉग मध्ये। माझं चॅनलचं नाव आहे निलेश भालेराव व्लॉग्स। आज आपण आलेलो रक्षाबंधनसाठी। छान छान राख्या बांधल्यात बहिणींनी। मामाच्या गावाला आलेलो मम्मी सोबत। आता चाललो, परतीचा प्रवास करतोय। एकटा आहे, येताना मम्मी सोबत होती। आणि काय या मामाच्या गावाचे रस्ते आहेत बघा तुम्ही, किती सुंदर। कर्जत तालुक्यामध्ये बोरगाव हे माझ्या मामाचं गाव। पूर्ण जंगलात आहे। तुम्हाला सांगायचं झालं तर इथून अगदी भीमाशंकर सुद्धा आपण ट्रेक करून जाऊ शकतो। काय रस्ते आहेत छोटे छोटे। नदी बघा, नदी। टू 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 जू 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 जू। हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मनपसंत छेडणारे जीवनाचे गीत गारे, गीत गारे झुंजवारे। ला 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 आमच्या दादूचा मित्र गेला तेज। आता सांगेल दादूला। ला 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 ला। आता आम्ही चाललोय खोपोलीला, आमचा मायदेशी। हे पण आमचं मायदेशच आहे। आमचा जन्म इकडचाच आहे, त्यामुळे हे पण आमचं मायदेशच आहे। आता गावाला आहे उंबरखांड। उंबरखांडला आलोय आपण। कोंबडी बाई, उंबरखांड। रक्षाबंधन कशी चालली लालपरी? तोड नाही लालपरीला। कशी कचकचून भरले। सुतारपाडा, सुतारपाडा, सुतारपाडा आला। सुतारपाडा 101 फार्म हाऊस आहेत इथं मित्रांनो। येऊ शकता, माझ्या मामाचा पण फार्म हाऊस आहे, सावरीवर फार्म। येऊ शकता तुम्ही, अगदी नदीच्या कडेलाच आहे। नाच करती काय? या बहिणी आल्यात राखी बांधायला। 500 केलं तर त्यांच्या अकाउंट मधून। उदास राहिलेत पोरं। कळम, कळम आला मित्रांनो, कळम। आमच्या गाववाल्यांचा बाजार आहे हा कळम। इकडं उजवीकडे गेलं तर कळम बाजारपेठ आहे, पण आपण जायचं नाही। आईने सांगितलंय जायचं नाही, सरळ घरी जायचा मायदेशी। तर आम्ही डावा मारतो इकडून, डावा।
टू 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 टू. येताना आम्ही वाऱ्या मार्गे आलो, कडाव कशेळा. आता जाताना बघू नेरळ माथेरान साईडने जाऊ. तिकडची पण हवा बघू दे कशी आहे. बाय कसा थुकतोय. आपण ती मागाशी नदी दाखवली ना, ती नदी, त्या नदीवरचा हा पूल. हा सरळ मामाच्या गावातून नदी आले, तिकडं आले. 12 महिने पाणी असतो. हा सरळ रोड गेला का हा कळम वारा वगैरे तिकडे जातो, म्हणजे कशेळा कडाव कर्जतला निघतो. आणि इकडून उजवीकडे गेला की तो जातो नेरळ. नेरळ सारख्या ठिकाणी जातो हा रोड, नेरळ. आपण नेरळ मार्गी जाऊ. नेरळची पण हवा बघू दे कशी आहे. येताना पाऊस होता, जाताना ऊन आहे. देवाची करणी नारलाच पाणी. देवाचं अस्तित्व स्वीकारा मित्रांनो, लय पुढे चाल. खड्ड खड्ड खड्ड. पुढच्या व्लॉगमध्ये आपण आपल्या मामाचा फार्म हाऊस पण एक्सप्लोर करू. इथं कमळाची शेती होते. कमळं जाम येतात इथे. नवरात्रीमध्ये आपल्या कोबरीत कमळं येतात ना, ती इकडूनच आणतात. याला सुट्टी नाही वाटत आज रक्षाबंधनची. मी तर कालच घेतली. मला वाटतं पाऊस येतोय. थोडा ब्लॉग बंद करतो मी आता. चला बाय बाय.